नमस्कार. कधी रात्रीच्या शांत आकाशाकडे पाहिलंय? असं मनात आलंय का की आज चमचमणाऱ्या ताऱ्यांच्याही पलीकडे नेमकं काय असेल? चला तर मग आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधायला निघूया थेट विश्वाच्या एका भव्य सफरीवर. कधी शहराच्या गोंधळापासून दूर एखाद्या निर्भर रात्रीत आकाश निरखून बघा. तुम्हाला आकाशात एक दुधाळ असा धुरकट पट्टा दिसेल. नाही, तो काही ढग नाहीये, तो आहे अब्जावधी ताऱ्यांचा एक महाप्रचंड समूह, आपली आकाशगंगा, जिला आपण मंदाकिनी म्हणतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? आपण स्वतः ह्याच आकाशगंगेचा एक छोटासा भाग आहोत. पण आता जरा विचार करा, जर आपलीच आकाशगंगा इतकी इतकी विशाल आहे तर मग तिच्या बाहेर काय असेल? चला एक काम करूया, थोडंसं झूम आउट करूया आणि या ब्रह्मांडाच्या नकाशावर आपलं नेमकं स्थान कुठे आहे ते पाहूया. हे बघा, आपल्या डावीकडे आहे आपली आकाशगंगा आणि उजवीकडे तिची जवळजवळ जुळी बहीणच म्हणा ना, अँड्रोमेडा गॅलेक्सी. ही आपली सगळ्यात जवळची शेजारीण आहे, पण तरीही तिच्यापर्यंत पोचायला प्रकाशाला सुद्धा तब्बल 25 लाख वर्ष लागतात. विचार करा. आणि अशा एक नाही, दोन नाही, तर अब्जावधी आकाशगंगा या विश्वात आहेत. अविश्वसनीय आहे हे. आणि गंमत म्हणजे प्रत्येक आकाशगंगेची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे, एक वेगळा आकार आहे. काही आपल्या आकाशगंगेसारख्या सुंदर सर्पिलाकार म्हणजे स्पायरल असतात, काही एखाद्या विशाल फुटबॉलसारख्या लंबवर्तुळाकार म्हणजे इलिप्टिकल असतात, आणि काही तर अशा अनियमित म्हणजे इररेग्युलर आकाराच्या असतात, जणू काही त्यांना अजून स्वतःचा आकारच सापडलेला नाहीये. पण एक प्रश्न मनात येतो की कोट्यावधी प्रकाशवर्ष दूर असलेल्या या गोष्टी आपण इतक्या स्पष्टपणे पाहू कशा शकतो? तर याचं सगळं श्रेय जातं एका अवकाशीय चमत्काराला, हबल स्पेस टेलिस्कोपला. 1990 मध्ये नासाने अवकाशात पाठवलेल्या या दुर्बिणीने अक्षरशः विश्वाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच कायमचा बदलून टाकला. आपण म्हणतो की आकाशगंगा म्हणजे ताऱ्यांचं शहर, पण मग हे नवीन तारे जन्माला कुठे येतात? तर ते येतात अशा ठिकाणी. हे आहेत तेजोमेघ म्हणजे नेब्युला. हे धूळ आणि वायूचे महाप्रचंड ढग म्हणजे जणू काही ताऱ्यांची प्रसूतिगृह आहेत. यांना स्टेलर नर्सरी असंही म्हणतात. इथेच नवीन ताऱ्यांचा जन्म होतो. आणि हो, जशी माणसं वेगवेगळी असतात तसेच तारेही. काही आपल्या सूर्यासारखे साधे सन लाईक स्टार्स असतात, तर काही सूर्यापेक्षा शेकडो पट मोठे राक्षस म्हणजे रेड जायंट्स असतात. काही तारे सुपरनोवा नावाच्या महाविस्फोटात आपलं आयुष्य संपवतात. काही बायनरी स्टार्स म्हणजे जुळे तारे, जे आयुष्यभर एकमेकांभोवती फिरत एक वैश्विक नृत्य सादर करतात. आणि आपल्या ध्रुव ताऱ्यासारखे व्हेरिएबल स्टार्स, जे सतत आपला प्रकाश कमी जास्त करत असतात. चला आता या विशाल विश्वातून परत येऊया आपल्या जवळच्या, आपल्या ओळखीच्या ठिकाणी, आपल्या सूर्यमालेत. पाहूया आपली स्थानिक कथा कशी आहे. आणि आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे आपला तारा, आपला सूर्य. त्याच्या पृष्ठभागाचं तापमान आहे तब्बल 6000 डिग्री सेल्सिअस. आणि तो किती मोठा आहे याचा अंदाज हवाय? तर ऐका, आपल्या पृथ्वीसारखे तब्बल 13 लाख ग्रह त्यात आरामात बसतील. आता ह्या तक्त्यामध्ये पहा, इथे काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. उदाहरणार्थ, बुध ग्रहाला एकही उपग्रह नाही, तर दुसरीकडे गुरुकडे चक्क 64 उपग्रह आहेत. आणि शनी ग्रहाला सूर्याभोवती एक चक्कर मारायला आपली 29 वर्ष लागतात. खरंच प्रत्येक आकडा एक वेगळीच दुनिया उलगडतो. चला आपल्या सफरीची सुरुवात करूया सूर्यमालेतल्या सगळ्यात वेगवान ग्रहापासून, बुध. हा सूर्याच्या इतका जवळ आहे की दिवसा इथे प्रचंड उष्णता असते, पण रात्र होताच तापमान चक्क शून्याखाली 150 डिग्रीपर्यंत खाली जातं. आणि हा इतका फास्ट आहे की फक्त 88 दिवसात सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करतो. पुढचा ग्रह आहे शुक्र. हा सूर्यापासून दुसऱ्या नंबरवर असला तरी त्याच्यावर असलेल्या विषारी ढगांमुळे हा आपल्या सूर्यमालेतला सगळ्यात उष्ण ग्रह आहे. म्हणजे इतका गरम की तिथे शिसे सुद्धा सहज वितळून जाईल. आणि हे आहे आपलं घर, आपला निळा ग्रह पृथ्वी. संपूर्ण सूर्यमालेतली एकमेव जागा जिथे जीवन आहे. आपल्या ग्रहाभोवती असलेलं चुंबकीय क्षेत्र एका अदृश्य ढालीसारखं काम करतं, जे सूर्याच्या धोकादायक किरणांपासून आपलं रक्षण करतं. म्हणूनच आपण इथे सुरक्षित आहोत.
चला आता भेटूया मंगळाला, ज्याला आपण लाल ग्रह म्हणूनही ओळखतो. तिथल्या मातीत भरपूर लोह असल्यामुळे तो असा लाल दिसतो. आणि हो, आपल्या संपूर्ण सूर्यमालेतला सगळ्यात उंच पर्वत ऑलिम्पस मॉन्स हा मंगळावरच आहे. तो आपल्या माउंट एव्हरेस्टपेक्षा जवळजवळ तिप्पट उंच आहे. आता जरा तयार रहा, कारण आपण पोहोचलो आहोत ग्रहांच्या राजाकडे, गुरु. हा इतका प्रचंड आहे की सूर्यमालेतले बाकीचे सगळे ग्रह एकत्र केले तरी ते गुरुमध्ये आरामात बसतील. त्याच्या पृष्ठभागावर गेली शेकडो वर्ष एक मोठं वादळ सुरू आहे, ज्याला आपण ग्रेट रेड स्पॉट म्हणून ओळखतो. आपल्या सूर्यमालेचं सगळ्यात सुंदर दृश्य म्हणजे शनी आणि त्याच्या भोवतीची कडी. ही आकर्षक कडी बर्फ आणि खडकांच्या अब्जावधी लहान मोठ्या तुकड्यांपासून बनलेली आहेत. एक गंमत सांगू, शनीची घनता पाण्यापेक्षाही कमी आहे. म्हणजे जर शनीला ठेवण्याएवढा मोठा समुद्र असता तर तो त्यावर चक्क तरंगला असता. आता भेटूया सूर्यमालेतल्या एका अतरंगी ग्रहाला, युरेनस. बाकीचे सगळे ग्रह स्वतःच्या अक्षावर सरळ फिरतात, पण युरेनस मात्र अक्षरशः लोळत लोळत सूर्याभोवती फिरतो. असं वाटतं जणू काही खूप पूर्वी त्याला कुणीतरी जोरात धक्का दिला असावा. आणि आपल्या सफरीचा शेवटचा थांबा आहे नेपच्यून. हा सूर्यमालेतला सगळ्यात दूरचा, सगळ्यात थंड आणि सगळ्याच वादळी ग्रह आहे. इथे वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग आवाजाच्या वेगापेक्षाही जास्त असतो. कल्पना करा. पण थांबा, आपली सूर्यमाला फक्त ग्रह आणि ताऱ्यांपुरतीच नाहीये. इथे अधूनमधून काही भटके, काही आकर्षक कॉस्मिक प्रवासी सुद्धा येतात. या प्रवाशांपैकी सगळ्यात प्रसिद्ध आहे हॅलेचा धूमकेतू. हा एक असा पाहुणा आहे जो आपल्याला दर 76 वर्षांनी न चुकता भेटायला येतो. मागच्या वेळी तो 1986 मध्ये दिसला होता आणि आता पुढच्या वेळी तो साधारणपणे 2061 मध्ये परत दिसेल. ही एक अशी खगोलीय भेट आहे जी अनेक पिढ्या एकत्र अनुभवतात. फ्रेड विपल नावाच्या एका खगोलशास्त्रज्ञाने धूमकेतूंना एक मस्त नाव दिलं होतं, डर्टी स्नोबॉल्स, म्हणजे घाणेरडे बर्फाचे गोळे. आणि ते अगदी बरोबर आहे, कारण धूमकेतू म्हणजे बर्फ, धूळ आणि गोठलेल्या पदार्थांचा एक गोळाच असतो जो अवकाशातून वेगाने प्रवास करतो. आपण अनेकदा रात्री तारा तुटताना पाहतो, बरोबर? पण तो तारा नसतो, ती असते एक उल्का म्हणजे मिटिऑर. अवकाशातला एखादा छोटा खडक जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात येतो तेव्हा तो जळू लागतो आणि आपल्याला तो प्रकाश दिसतो. बहुतेक उल्का हवेतच जळून जातात. पण विचार करा, जर एखादी उल्का पूर्णपणे न जळता थेट जमिनीवर आदळली तर काय होईल? तर त्याचा परिणाम आपल्या डोळ्यासमोर आहे. हे आहे आपल्या महाराष्ट्रातलं लोणार सरोवर. हजारो वर्षांपूर्वी एका प्रचंड मोठ्या उल्केच्या म्हणजेच मिटिओराइटच्या आघातामुळे हे सरोवर तयार झाले. आपल्याच जमिनीवर एका वैश्विक पाहुण्याने सोडलेली ही एक अविस्मरणीय खूण आहे. तर मग आकाशगंगेच्या विशाल पसाऱ्यापासून ते आपल्या महाराष्ट्रातल्या लोणार सरोवरापर्यंत आपण पाहिलं की आपण सर्वजण एका मोठ्या वैश्विक कथेचे भाग आहोत. आपली आजची सफर इथेच संपतीये, पण तुमची जिज्ञासा जागृत ठेवा. पुढच्या वेळी रात्री आकाशाकडे पाहाल तेव्हा विचार नक्की करा, या अफाट विश्वात आपण खरंच एकटे असू का? असेच आणखी शोध लावण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. सबस्क्राईब करा आणि शेअर करा.